ज्या वेळेला आम्हाला त्यांच्या मदतीची आवश्यकता वाटेल त्यावेळेला आम्ही त्यांना विनंती करू आणि ते त्यांच्या परीने, कारण शेवटी ज्या पक्षातून निवडून आलेले आहेत, ज्या लोकांनी निवडून दिले त्यांचा विचार विनिमय करणं किंवा काय, कारण असं आम्हाला वाटतं आहे. तुम्ही मगाशी सांगितलं जर ते दोन राष्ट्रवादी एकत्र आले त्यावेळेला राजू शेठ तो विचार करतील काय करायचं ते आत्ताच आम्ही सांगत नाही आहे. परंतु राजू शेठने जी काही सीट निवडून आणून दाखवलं त्याबद्दल त्यांना आम्ही शुभेच्छा तर दिलेल्या आहेत आणि त्यांना जे काय आमच्या मार्फत जेवढं जे काही सहकार्य करता येईल मतदारसंघाकरता ते आम्ही करू. शेवटचा प्रश्न विचारतो. किती आमदार आहेत की जे बच्चू कडूंचा ते आता नाही सांगत. सगळंच तुम्ही उकळून काढू नका की जेणेकरून तुम्ही आमच्याकडनं काढून घेताय तर ते न काढता योग्य वेळेला ते दिसेल. बच्चू कडूंच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. काय शेतकऱ्याचे कर्ज माफी? नाही, ठीक आहे काय नाही, शेतकऱ्यांसाठी लढणारा तो नेता आहे, परंतु संपूर्ण परिस्थिती बघून पण चालायला पाहिजे. आम्ही काय शेतकऱ्यांच्या विरोधात नाही आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, त्यांना मदत व्हावी, आत्ता आलेला अवकाळी पाऊस अगोदरच आलेला त्याला भरपाई मिळावी, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्याचा आम्ही निर्णय. शिंदे साहेब मुख्यमंत्री असते तर आज परिस्थिती वेगळी असते, मग कर्जमाफी वगैरे झाली असती. असं काही गोष्टी मागे सांगितलं, सगळी सोंगं आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही आहे आणि त्यासाठी हे सगळे तिन्ही नेते आहेत ते योग्य निर्णय करून त्यातला मार्ग काढतात.